चेंडू जर टॅप पद्धतीने बाहेर गेला तर एक धावा मोजली जाते. स्ट्राईक वरती आहे घोडबंदरचा अभिषेक घरात. मात्र तब्बल 5-10 वर्ष आपल्या संघासाठी हाताला लागून बाउंड्री आहे. चला आणि नॉन स्ट्राईक वरती आहे कापसे. चेंडू बॉल कुठे वैभव. बॉलर राजन. चला दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. मात्र ह्याच्यानंतर सुद्धा जे मॅचेस असतील तर दोन्ही टीम रेडी राहायचं विनंती असेल. चला लवकरात लवकर कारण की टर्फ आहे आणि मात्र टर्फ मध्ये आपल्याला टाइमचा मात्र खूप प्रतिबंध असतो. दोन्ही संघ तयार झालेले आहेत. काही क्षणात सामना सुरू होईल. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिला षटक घेऊन येतो राजन. चला वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मी देव सर्व कार्य सर्वदा. चला पहिला षटक घेऊन येतो राजन आपल्या संघासाठी. आणि मात्र बीपीएलचा पहिला चेंडू अभिषेक घरात. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. पहिला चेंडू जातो वाईट. मात्र वाईटनी संघाचा धावसंख्या वाढतो 1नी. मात्र 1नी खाता खोलला. पहिला चेंडू अजूनही बॉल. मात्र मला असं वाटतं की कॅच होता का. आणि चेंडू जातोय डॉट. एक चेंडू एक धावा. हाय स्कोरिंग होईल. आणि मात्र दुसराच चेंडूवरती समाचार घेतलाय अभि. आणि संघाचा धावसंख्या वाढलाय 5. 2 चेंडू 5 धावा. अभि घरात. मात्र बीपीएलचा पहिला चौका मात्र अभि यांच्या बॅटीतून. मात्र मला असं वाटतं चौका फार मोठा आहे आणि धावसंख्या आपल्याला जास्तीत जास्त बघायला भेटणार आहे. तिसरा चेंडू घेऊन फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. मात्र सिंगलने धावसंख्या वाढतोय 6. 6 रन्स ऑन द बोर्ड. चौथा चेंडू घेऊन राजन टू कापसे. वर बॉल. आणि मात्र चेंडू जातोय निळं धाव. डॉट आहे का. नाही पडद्याला लागलं. अंपायर साहेब बघायला. डॉट बॉल. मला वाटतं खूप मोठा विकेट आहे सौरभ कापसे. मात्र पहिल्या चेंडूवरती सापडलेला मात्र गच्छाड क्षेत्ररक्षक बघतो आपण विकेटिंग. आणि परत 5वा चेंडू घेऊन राजन. गुड फिल्डिंग. मात्र किपिंग मधून हटले आणि मात्र चांगलं चौकार अडवलं तिथे जाऊन. शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली 7 धावा. वन शॉट. तितक्याच चांगल्या पद्धतीचा फिल्डिंग बघतो रोहन. षटक संपतो. पहिला धावसंख्या होते 8 धावा. 8 रन्स ऑन द बोर्ड. 8 धावा झाल्यात. मला वाटतं 10 रनाचा कदाचित सरासरी असेल कारण की बाउंड्री आपण बघितलं तर बाउंड्रीचं क्षेत्रफळ फार मोठं आहे. तिन्ही बाजूला बाउंड्री आहे आणि मला वाटतं 12 प्लेयर्स खेळतात आहे. प्रथमच असं झालंय की 12 प्लेयर्स टुर्नामेंटमध्ये. आपल्याला 11 आहे का. 11च प्लेयर आहेत. म्हणजे स्विच पद्धतीचा रूल्स आहे. एक प्लेयर तुम्ही कधी पण स्विच करू शकतात. नवीन गोलंदाज आलाय परवेज आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरा षटक घेऊन येतो परवेज.
चेंडू मात्र अभि घरात त्यांच्या बॅट मध्ये दुसरा चौकार. धाव संख्या वाढते 4 धावा ने धाव संख्या होते 12. दुसरा चेंडू घेऊ फ्लाईट पद्धतीचा चेंडू आणि गच्छार क्षेत्ररक्षक मात्र वाईट बॉल आणि विकेट होते. जिल्लू बॅटिंगला लागला कारण की कसं आहे ते दिसत काय वाईट आहे ना. वाईट बॉल. धावसंख्या वाढते 13. मात्र काश्मीरा ऍडव्हेंचरस नो बॉल आणि नॉट आउट. दूसरा चेंडू घेऊन परवेज. व्हाट अ शॉट बाय अभि. अभि का मानत नाही थांबायला आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 18 धावा. तिसरा चेंडू फुल टॉस पद्धतीचा 4-4-4. मला वाटतं इथे हॅट्रिक चौकार येतो. मात्र बीपीएल मधले पहिला हॅट्रिक चौकार अभिषेक घरात यांच्या बॅटिंग. सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवायचा. हॅट्रिक चौकार आलाय. अप्रतिम फलंदाजी आपण बघतो अभि मार्फत आणि मात्र 1 धाव. धावसंख्या वाढते 23 धावा. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. सौरभ कापसे आतापर्यंत शांत ठेवलाय. मात्र बघूया आपल्या संघासाठी हा हिटर फलंदाज आहे पण आज काय टायमिंग प्रॉपर होत नाही. तसंच धावसंख्यावर पोहोचते 24. शेवटचा चेंडू परवेज. व्हाट अ शॉट. अभिषेक घरात आणि नो बॉल. 4+1 5 धावा. एक धाव. षटक संपतोय दुसरा. धाव संख्या होते 30. भरपूर महागडा षटक. मात्र 22 धावा आणि मात्र ऍडव्हेंचरस ह्यांनी मात्र लढ पकडलाय आणि त्यांचे को ओनर भरत भरवाड हे सुद्धा आलेत आणि बघूया ते पण इन ऍक्शन दिसतील आपल्याला. व्हाट बॉल. व्हाईट बॉल. बॉलर्स नेम काय. शाबाज. वाइड बॉल. शाबाज. मात्र 2 वाईट आतापर्यंत. आणि मात्र काय घडतंय इथे. अभि मात्र बाद होतो. हॅलो 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 हॅलो. नवीन फलंदाज आलेत महेश मोहिते आपल्या संघासाठी. 32 धावा. हॅलो. एका धावाने धावसंख्या वाढते 33 धावा. आतापर्यंत मात्र चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज. नो बॉल. 1+1 धावसंख्या वाढते 35 धावा झालेत. अप्रतिम गोलंदाजी होते.
शाबास. आतापर्यंत मात्र चांगलं कसून गोलंदाजी करतो शाबास आपल्या संघासाठी. व्हॉट बॉल. धावसंख्या वाढते 36 धावा. कापसे आतापर्यंत मात्र बांधून ठेवलं गोलंदाजांनी, मात्र मोठी कामगिरी करावा लागेल. आणि फलंदाज मात्र इथे बाद होतोय. 2 फलंदाज बाद होतोय रनआउट पद्धतीने. फलंदाज बाद होतोय. धावसंख्या झाली आहे 36 धावा. 36 झाले. नवीन फलंदाज होतोय तेजस आपल्या संघासाठी. बघूया 37 धावा झाले. वाईट बॉल. धावसंख्या वाढते 38. बरोबर. रोहन की नवीन बॅट्समॅन रोहन की षटक संपतो. तिसरा धावसंख्या होतोय 37. शेवटचं षटक घेऊन येतोय विशाल. मात्र टिंकरपाडा या संघामधून खेळताना आपण बघतोय विशाल आणि तसेच तेजस गावठण मात्र टॅप पद्धतीने खेळून काढतोय 1 धावासाठी. धावसंख्या वाढते 38 धावा. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. रिव्हर्स पद्धतीने खेळतोय डॉट चेंडू. धावसंख्या थांबली आहे 38. अप्रतिम गोलंदाजी होतो आतापर्यंत. मात्र बघूया इथे वाईट बॉल आणि 1 धावा. 1+1. धावसंख्या वाढते 40. मारेगा ना 4 ओवर ना काही हर बार आ रहा है. 40 धावा. अप्रतिम फिल्डिंग आपण इथे बघतोय अमोल. तसंच धावसंख्या वाढते 41 धावा. 41. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. विशाल रोहनसाठी अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत झाला. मात्र संघाला कमबॅक करून देतो विशाल. एक्सपिरियन्स मात्र इथे दाखवतो. आणि तसेच हा हिटर फलंदाज सँकी. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया आपल्या संघासाठी चांगलं कामगिरी करून दाखवावं लागेल. अप्रतिम पद्धतीचा चेंडू होता. मात्र गचाड क्षेत्ररक्षण काय गोलंदाजी केली आहे विशालने आतापर्यंत. मात्र जबरदस्त कमबॅक करून देतो आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू 41 धावा. मात्र अडूचा विकेट गेल्यानंतर मात्र कुठलाच फलंदाज मात्र त्या कॉन्फिडन्स मध्ये दिसून आला नाही. मात्र 2 षटक आपण बघितले तर 30 धावा होता आणि मात्र 12 चेंडू मध्ये 10 धावा सुद्धा नाही आले. अप्रतिम पद्धतीचा
क्षेत्ररक्षण आपण बघतो परवेश मार्फत होतं, फलंदाज बाद होतं. षटक संपतो, चौथा धावसंख्या होते 42, 42 रन्स. 43 रन्स पाहिजे जिंकण्यासाठी, 43 धावा. आरामात चेस करतील. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. काश्मीर ऍडव्हेंचर सौरभ कापसे लवकरात लवकर आपला फिल्डिंग लावायची आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. अब्दुल्ला ब्रदर्स या संघाचे ओपनर्स ऑलरेडी मैदानात आलेत आणि तुम्हाला लवकरात लवकर फिल्डिंग लावायची आहे. 43 रनचं टार्गेट आहे. $43 रनचं टार्गेट आहे. आणि स्ट्राईक करून रोहन भेटला. रोहन आणि नॉन स्ट्राईकला आहे हल्ला. काश्मीर ऍडव्हेंचर्स लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवायचे कारण ऑलरेडी ओपनर्स मैदानात आले आणि आपल्याकडे वेळेची पाबंदी आहे. आणि नॉन स्ट्राईक सरफराज रोहिंग वल्ला आणि पहिला बॉलर म्हणू मॅन फ्रॉम गावठाण एक एमर्जिंग टॅलेंट वर्सेस रोहन एक आणि पहिला बॉल डॉग स्वरूपाचा अतिशय चांगला चेंडू मनू यांच्या मार्फत ज्यासाठी तर ती काम करतायत आपल्या संघासाठी. आणि एक बॉल एक धावा. फिल्डिंग मला वाटतं अजून प्रॉपर. दुसरा चेंडू मनू टू सरफराज आणि व्हाईट बॉल. फिल्डिंग मला वाटते अजूनही लागली नाहीये काय. आणि नो चेंडू आणि एक धावा अवांतर धाव. शॉर्टी चेंडू आणि नो बॉल मन्नू यांच्या मार्फत. थोडा एक्सपिरियन्स कमी पण मला वाटते कौशल्य आहे त्यांच्याकडे. चांगली गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी. पॉज नका घेऊ मॅच मध्ये, चालू मॅच मध्ये पॉज नका घेऊ कोणी. आणि हा एक धाव. मला वाटतंय हा एक धाव होती.
रोहन भटला पुन्हा एकदा पेस करेल मन्नू दुबेला आणि मला वाटतं हा बॉल नॉट आउट दिला आहे. शानूभाई चांगले अंपायर आहेत. शानूभाई कन्सल्ट करून डिसिजन देतील पण मला वाटते कॉन्फिडंट आहेत ते शानूभाई. डिसिजन पेंडिंग. बघूया आता काय डिसिजन भेटतंय. नॉट आउट. पंचांनी हा रोल नाही आताचा एक्सपिरियन्स पंच खूप सामने त्यांनी खेळले तर त्यांना क्रिकेटचे रूल्स अतिशय चांगल्या प्रकारे माहिती आहे तर त्यांच्याशी वादावाद करू नये आणि नॉट आउट दिला आहे. 4 रन झाले. 4च रन झाले. हे डॉट बॉल आहे का 4 वर. पुन्हा एकदा मन्नू दुबे आणि रोहन भटला अतिशय चांगला स्वीप शॉट. हा पुन्हा एकदा वल्लाभाई सरफराज रहीम वर्सेस मन्नू दुबे आणि मला वाटते हा डॉट चेंज आणि स्किपिंग मला वाटते झाली नाही आहे त्यामुळे हा विकेट सुटलेला स्टेप आउटच्या माध्यमातून. आणि अतिशय चांगला फटका इकडे मला वाटतं सरफराज रहीमच्या मार्फत पण तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण प्रदीप दादा यांच्या मार्फत. आणि 6 रन झालेत. ओव्हर झाली 6 रन. डिस्कशन कमी करा थोडं पटापट बॉलिंग टाका. प्रत्येक मॅच मध्ये पॉज घेऊ नये. अजून पण मला वाटते फिल्डिंग यांची लागली नाहीये. रोहन किनी न्यू बॉलर. पहिलाच फटका अतिशय आक्रमक. पहिल्या चेंडूवरती चौकार. जागेवरून मारला हा शॉट खूप चांगला आणि पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. 10 रन झालेत. वल्ला आणि व्हाईट +1 अतिशय. आणि मला वाटतं हा व्हाईट +1 तर आहे पण रनआउट नाही ते बघायचं आपल्याला. दोन्ही पंच डिस्कस करून डिसिजन देतील. पहिल्याच चेंडूवरती चौका आणि नॉट आउट आणि 4 आणि 2 6 रन एक चेंडूमध्ये. 12 रन झालेत. रोहन भटला स्ट्राईक वरती पुन्हा एकदा अतिशय आक्रमक फलंदाज. मला वाटते किपिंग चेंज केली आता परत. बघूया आता. आणि व्हाईट चेंडू. पंचांशी पण वादावाद करू नये. रिव्ह्यू मागितला आहे व्हाईट साठी तर शानूभाई आणि अमन व्हाईट साठी रिव्ह्यू आलाय अभिगोर त्यांचा. एक रिव्ह्यू ले सकता भाई. अरे तो लेग साइड से बोला स्टंप के ऊपर आया बॉल. उसने क्या दिया वाइट दिया. वाइट दिया आणि मला वाटतं पंचांची वादावाद करू नये.
वाईडला अरे भाई तू खेल ना तेरा थोडं मॅच गरम करू नका. डिसिजन दिलं अंपायरने तर मत तू टेंशन ले भाई. त्याच्यावर कॉपरेट करा. सौरभ कापसे थोडंसं कॉपरेट करायचं इकडे. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करा. वाईट दिलं अंपायरने. वाईटच आहे. आणि जर सौरभ कापसे वाईट चेंडू तुम्हाला जर काही कापसे सौरभ कापसे तुम्हाला जर काही ऑब्जेक्शन असेल तर करू शकता. आता नको नंतर नंतर तुम्हाला दाखवण्यात येईल वाईट येईल. ये बैठा तेरा काम कैसा भाई काय करायचं. वाईट चेंडू जर तुम्हाला काही ऑब्जेक्शन असतील सौरभ कापसे तर सामन्यानंतर प्लीज चेक करा स्क्रीनवरती. आणि दुसरा वाईट म्हणत त्या ओव्हरचा आणि स्लो बॉल आणि विकेट. आणि आता मात्र विकेट भेटला आहे रोहन किनी यांना. रोहन बटलाचा एक आक्रमक फलंदाज आउट झालाय. किपर आहे अभिघरत. चांगली स्टंपिंग. मला वाटते स्टंपिंग झाली याचं रिझन आहे की त्यांनी फिल्डिंग चेंज केलेली. अभिघरत त्यांचा रोल आहे फिल्डिंग मध्ये खूप चांगला आणि त्यांनी ती कामगिरी करून दाखवलं संघासाठी आणि चांगला विकेट भेटला आहे काश्मीर आडवांच्या संघाला. न्यू बॅट्समन मला वाटतं परवेज. न्यू बॅट्समन परवेज अन्सारी लेफ्ट हँड बॅट्समन. मला वाटते फिल्डिंग मध्ये चेंजेस करतील थोडेसे. परवेज मला वाटतं हे कॉम्बॅट बघण्यालायक असेल कारण लेफ्टी आणि रायटी लेग स्पिन वर्सेस लेफ्टी एक कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळेल. आता बघूया टॅक्टिक्स. आणि फिल्डिंग मध्ये मला वाटते पुन्हा एकदा थोडंसं घाई करायची आहे सौरभ कापसे. तुम्ही थोडं कॉपरेट करायचं आहे. आणि हा एक सुंदर फटका आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि एक धाव पूर्ण. खूप चांगली बाउंड्री वाचवली आपल्या संघासाठी. 14 रन झाले. खूप चांगला फटका होता पण फिल्डिंग तेवढीच चांगली आणि फिल्डिंग पुन्हा एकदा सजवत आहेत अभिघरत. बॉक्स आउटच्या माध्यमात फटका बनवून मारण्याचा प्रयत्न पण फलंदाज बाद. सरफराज राहील बॉक्स आउट. स्कोर मला वाटते न्यू बॅट्समन 1 मिनिट विशाल तांगवेल न्यू बॅट्समन 14 रन झालेत आणि विशाल तांगवेल पेंकर पाडा या भागातून अतिशय आक्रमक प्लेअर आहेत. आता बघायचं काय होतंय. आणि मला वाटते 2 चेंडू बाकी शेवटचे. आणि हा चेंडू वाईट दिला आहे अंपायरने पुन्हा एकदा आणि नॉट आउट. वाईट आणि नॉट आउट. हा या षटकात 15 रन झालेत. 3 वाईड आहेत या षटकामध्ये. मला वाटते पंचांशी वादावाद करू नका तर प्लीज पूर्ण टीम नका जाऊ तिकडे. तुम्हारे टाइम पे भी रहने दो, पता चलेगा।
मग स्कोर 15 रन झाले. 4 बॉल वाईड होता त्याचा. आणि आउट. वर बॉलिंग. आणि मला वाटते हा या षटकातील दुसरा विकेट आहे. तिसरा विकेट असेल मला वाटते. तर स्टंपिंग केली आहे अभि घरत आणि न्यू बॅट्समन. स्कोर आहे 14 रन. 14 धावा. 15 सॉरी. आणि न्यू बॅट्समन वेंकीभाई. न्यू बॅट्समन मला वाटते वेंकीभाई. ओव्हरऑल क्रिकेटमध्ये चांगलं नाव आहे त्यांचं. अतिशय नेत्र दीपक फटके ओव्हरऑल मध्ये. आता बघूया बॉक्स मध्ये काय करताय आपल्या संघासाठी वेंकी. लास्ट बॉल देऊ. लास्ट बॉल आहे ओव्हर मधला. आणि बॉल. 15 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. आता बघूया ऋषी नेक्स्ट बॉलर. 3rd ओव्हर. ऋषी न्यू बॉलर. ऋषिकेश कदम. आणि फिल्डिंग चेंज केली आहे परत. लवकर खेळायचंय. 3rd ओव्हर. आणि ऋषी यांचा पहिला चेंडू 1 धावा मिळाली आहे. ऋषी नवीन प्लेयर आहेत थोडे. काश्मीरा भागातून अतिशय चांगली बॉलिंग. सौरभ कापसे यांनी त्यांना ऑप्शन मध्ये घेतलेलं. आणि ग्रीन विलेज संघातून त्यांनी पदार्पण केलं आणि खूप चांगली बॉलिंग. वैभव तावरे यांच्या टीम मधून त्यांना प्राऊड फील होतो खूप. ऋषीसाठी अतिशय चांगली बॉलिंग टाकत आहेत. आणि चांगला फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण मला वाटतं. आउटची संधी होती पण 1 रन आला आणि खूप चांगली बॉलिंग ऋषी यांच्या मार्फत. ऋषी एक यंग टॅलेंट एमर्जिंग प्लेअर. पाहूया. आणि फटका बनवून मारायचा प्रयत्न. मात्र 1 धावा पूर्ण. ऋषी लेफ्ट हँड बॉलर आणि चांगला अँगल आहे त्यांचा आणि चांगला टर्न. दोन्ही साईडला चेंडू फिरवतात. आणि एक चांगला फटका मात्र बॉक्स आउट. वेंकी यांचा विकेट गेला आहे. ऋषी यांनी अतिशय चांगली बॉलिंग मला वाटतं दाबून ठेवला. स्कोर 20च्या आतमध्ये. 18 रन. 4 बॉल पडलेत ऋषीचे. 5 बॉल आणि 5ही बॉल एकदम जबरदस्त. आणि 1 विकेट त्यांना मिळाला आहे पॅको ऋषी यांच्या मार्फत. आणि न्यू बॅट्समन मला वाटते मनीष भाई यांचा पहिला बॉल मला वाटतं नॉट आउट. आणि ओव्हर झाली 18 रन मला वाटते. लास्ट बॉल नॉट आउट आहे. डॉट. 18 रन आणि भरपूर मोठी धावसंख्या बनवली होती काश्मीर ऍडव्हेंचरच्या संघाने. आणि मला वाटते शेवटचा बॉलर 18 रन झाले. कॅल्क्युलेशन तुम्हीच करा. आणि 6 चेंडूत 6 चौकार पाहिजेत मला वाटते. प्रदीप 6 मध्ये 25. प्रदीप टेके एक्सपिरियन्स बॉलर मला वाटते. दोन्ही टर्न त्यांच्याकडे आहेत. खूप चांगला टप्पा आणि तेवढंच चांगलं टर्न. 25 धावांची गरज आहे. आता पाहूया.
आणि पहिला षटकार पहिल्या चेंडूवरती मला वाटते सर्कल मला वाटतं बाउंड्री असते तर पहिला कव्हरच्या दिशेने पहिला चेंडू अतिशय नेत्रदीपक फटका आणि आता मला वाटते 5 चेंडू 5 जरी मारले तरी 4 आणि हा एक चांगला फटका मला वाटतं अन्य यांच्या मार्फत चांगले क्षेत्ररक्षण जर त्यांनी हा सोडला असता तर बघूया आता तिसरा चेंडू आणि तेवढाच चांगला फटका आणि मिस फिल्डिंग ऋषी यांच्या मार्फत एक सिली मिस्टेक आणि चौका मला वाटतं या षटकामध्ये हाणामारी चालू आहे आणि अजून पण कॅल्क्युलेशन काश्मीर ऍडव्हेंचर्स यांच्या साईडने तर या बॉलर बघूया काय होत आहे हातातला बॉल होता पण थोडी सिली मिस्टेक आणि ज्यासाठी ओळखले जातात ते काम म्हणजे स्लो स्पिन आणि मोठा टर्न आणि खूप चांगली विकेट प्रदीप टेके यांच्याकडून आपल्या संघासाठी एक्सपिरियन्स त्यांचा कामी येतो आपल्या संघासाठी न्यू बॅट्समन चंदू मला वाटते जवळजवळ हा सामना काश्मीर ऍडव्हेंचर्स या संघाने जिंकला आहे तर आता समीकरण काहीसं दिसायला लागले आपल्याला पाहूया आता चंदू अतिशय चांगला फटका आणि तेवढंच चांगलं मला वाटतं बाउंड्री आहे खूप चांगला ट्राय केलेला तेजस करपेकर यांनी आणि फेअर प्ले आणि अशा पद्धतीने सौरभ कापसे आणि यांची टीम काश्मीर ऍडव्हेंचर्स पहिला सामना जिंकत आहे अतिशय चांगला स्कोर मारलेला 43 आणि 31 वरती मला वाटतं दाबून ठेवलं त्यांनी अब्दुल्ला ब्रदर्स यांना आणि खूप चांगलं 12 रन ठेवून त्यांनी हा सामना जिंकलाय पण चांगले एफर्ट्स दिलेत अब्दुल्ला ब्रदर्स या टीमने आणि मला वाटते आता नेक्स्ट मॅच आहे ती रॉकी MVP